बघा, आर्थिक पाहणी अहवाल काल जो आलेला आहे, या राज्याची आर्थिक विषमता आणि कर्जाचं डोंगर या दोन गोष्टी त्या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत. राज्य एक पाहिलं की मानव विकासामध्ये सुद्धा जो 2014 मध्ये आपण 1 नंबरला होतो, आता आपण 5व्या नंबरवर गेलेलो आहोत. तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, गुजरात असेल आणि मग महाराष्ट्राचा नंबर लागतो आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात तर काँग्रेसचे जे राज्य आहेत, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, हे राज्य पुढे आहेत आणि महाराष्ट्र सारखा प्रगत राज्य जे कालपर्यंत आपलं महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन होतं, आज तेच राज्य मागं पाडण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे, फडणवीस सरकारने केलेलं आहे. त्याचं आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. शेतकऱ्यांची इतकी दुरवस्था झालेली आहे की एकीकडे विकासाचं मॉडेल सांगणारं सरकार, आर्थिक पाहणीमध्ये असं पाहायला मिळतं की गेल्या वर्षी जो पाऊस पडला त्या पावसामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था चांगली होऊ शकली नाही. त्याचं कारण असं आहे, निसर्गाची असमता, तांत्रिक ज्या आपल्या राज्य सरकारजवळ योजना असल्या पाहिजेत त्या राहिलेल्या नाहीत आणि हा शेतकरीच या राज्यातला दुर्लक्षित झालेला आहे आणि त्याच्यामुळे गावं ओसाड पडायला लागलीत आणि गावं ओसाड पडायला लागल्यामुळे राज्यातली गावं अगर बरोबर नसेल, आर्थिक विषमता त्या गावामध्ये झाली असेल, त्याचे परिणाम राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर पडतात. हे चित्र कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आज जे बजेट आज जाहीर होत आहे, मला वाटतं की हे टॅक्सेस जास्त लावू शकणार नाही, कारण की आत्ता राज्याला या सगळ्या कर्जाच्या डोंगरापोटी जवळपास 67,000 कोटी रुपये दर वर्षी आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं आहे. कर्जाचं डोंगर वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती जी आलेली आहे त्याच्यामुळे हे व्याजाच्यामध्ये जे पैसे आपले चाललेत, त्या व्याजाच्या पैशामध्ये आपली जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बाकी व्यवस्था आपल्या सगळ्या ढासळलेल्या आहेत आणि हा जो राज्याच्या विकासाचा फुगा हे सरकार दाखवते आहे, तो आता या आर्थिक विषमतेमुळे फुटेल अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. आज हे कुठल्या गोष्टीवर टॅक्सेस लावतात ते आपल्याला कळेल. दुसरं महत्त्वाचं आहे की आता टॅक्सेस दाखवणारच नाही, कारण की ती GSTमध्ये त्यांना केव्हाही त्या GSTमध्ये मोदी साहेबांनी ते कृपा करून ठेवलेलीच आहे. त्यामुळे विदाऊट टॅक्सेसचं हा बजेट येणार, याच्यामध्ये कुठलंही दोमत नाही की आम्ही जनतेवर कुठला टॅक्स लावला नाही, असं पद्धतीचं बजेट येईल असं मला अपेक्षित आहे आणि मग GSTच्या माध्यमातून जनतेला आम्ही लुटू अशा पद्धतीची व्यवस्था हे सरकार करेल. या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ते म्हणजे कर्ज वाढलेलं आहे महाराष्ट्राच्या वरचं, मात्र याच्यामध्ये ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना, त्यामुळं आणखी कर्ज वाढताना पाहिलं. बघा, सरकारच्या कर्ज धोरणाच्या याच्यामध्ये जे कर्ज सरकारने घेतलेलं आहे त्या कर्जाचं रिटर्न कुठून दिसत आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. एक्सप्रेस वे असतील, समृद्धी मार्ग असतील, ब्रिजेस असतील, याच्यामधून पाहिजे त्या पद्धतीचं रिटर्न या सरकारजवळ नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला बदनाम करून नाही चालणार. त्या योजनांमध्ये या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये व्हावा, लोकांना त्याचा फायदा मिळावा, कारण की सरकार नफ्यासाठी काम करत नाही, जनतेसाठी काम करते. पण हे सरकार मुठभर उद्योगपतींसाठी काम करते आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या आर्थिक कारणावर आणि महाराष्ट्राच्या आर्थिक जी स्थिती आहे ते बिघडवण्यामध्ये या ठिकाणी या सरकारने जाणीवपूर्वक हे सगळे प्रयत्न केलेले आहेत असं चित्र आपल्याला पाहिजे. प्रतीक्षेत आहेत की 2100 कधी मिळणार, या अर्थसंकल्पात तरी त्याची तरतूद होईल का? अहो, हे सरकारच खोटारड सरकार आहे, हे लबाडाचं सरकार आहे, हे जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणतात आहे, तसं या सरकारची परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की लाडक्या बहिणीला 2100 नाही, शेतकऱ्यांनाही कर्ज माफ करणार नाही आणि कुठलं तरी कारण सांगून हे पळ काढेल असं या पद्धतीचं हे सरकार आहे. त्यामुळे बजेट येऊ द्या, 2 वाजता बजेट आहे आणि बजेट आल्यानंतर आर्थिक पाहणी अहवाल आणि बजेट याची तुलना आम्ही तुमच्यासमोर मांडू, राज्याच्या जनतेच्या समोर मांडू. आणि मला असं वाटतं की थोडा वेळ राहिलेला, काही तास बाकी आहे,
हे त्याच्यानंतर आपण बोलू. मंत्रिमंडळामध्ये त्या संदर्भात मंजुरी देण्यात आलेली आहे. कशा प्रकारे बघताय याकडे? कुठंतरी जे काही विशिष्ट वर्ग आहे किंवा विशिष्ट समाज आहे त्यांच्या विरोधात कुठेतरी आक्रमक बघा, हे सरकार मुद्दामून काही धर्माच्या लोकांना टार्गेट करतं आहे. या सरकारचे मंत्री असतील, आमदार असतील, हे टार्गेट करतात आहे. ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन हे इथपर्यंत पोचलेत, त्या संविधानामुळे हे इथपर्यंत आलेत, त्या संविधानालाच हे मानायला तयार नाही. धर्म जबरदस्तीनं कोणी बदलवलं जात असेल तर त्याच्यासाठी ऑलरेडी आपल्या राज्याचा कायदा आहेच. त्याच्यामुळे काही त्याला वेगळा कायदा करायची गरज नाही आहे. कोणालाही कुठल्या धर्मामध्ये जायचं असेल तर त्याला त्याची स्वेच्छा असते. कोणी जबरदस्ती कुठला धर्मांतर करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे. त्याला वेगळा कायदा करायची गरज नाही. पण या पद्धतीच्या गोष्टी टाकून जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न हे सरकार जाणून बुजून करते. या सरकारने काही आपली पिलावड तशी सोडून ठेवलेली आहे, त्यांच्याकडे हेच जबाबदारी दिलेली आहे. मंत्रिमंडळातला जर का एखादा निर्णय असेल आणि अधिवेशन सुरू असेल तर त्या संदर्भातली माहिती ही दिली जात नाही किंवा मग ते काही करू शकतात. आपण पाहिलं की धनंजय मुंडेचा जेव्हा राजीनामा झाला त्यावेळेस त्यांनी बाहेरच मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांना विधानसभेचं सभागृहाचं घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. यांना सगळे नियम यांना, कारण की संविधानिक व्यवस्था आणि सांसदीय व्यवस्था यांना मान्यच नाही. हे मुजोर झालेले लोक आहेत. त्यामुळे या मुजोर लोकांबद्दल काय बोलावं असं निर्माण झालं. एक प्रश्न आहे, इराकची युद्ध अजित पवार आता देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहे. जी आर्थिक तयारी अर्थसंकल्पाची अजित पवार यांनी केली होती त्याला न्याय देवेंद्र फडणवीस देतील असं मूळ प्रश्न आहे की माझ्या मित्राला खूप वर्षापासून बजेट मांडायची इच्छा होती आणि मी तुम्हाला अजून एक गोप्य सपोर्ट करतो की BJPने सुरू केलेलं होतं की अर्थ खातं आपल्याकडे घ्यायचं आणि मुख्यमंत्र्याला द्यायचं, अशा पद्धतीचा एक प्रयत्न सुरू झाला होता. अजित पवार असतानाच झालेला होता. पण आता अपघाती मृत्यू त्यांचा झाला की घातपाताने झाला हा वेगळा चर्चेचा विषय आहे. पण आता पहिल्यांदा त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे बजेट मांडण्याचं आणि म्हणून मला मित्राला शुभेच्छाही देतो मी. पण जनतेला महाराष्ट्राचा न्याय मिळाला पाहिजे, राज्याच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, राज्याच्या बेरोजगाराला न्याय मिळाला पाहिजे, गरिबाला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची अपेक्षा. एक प्रश्न आहे, इराकची एक युद्धनौका भारतात आली होती, राष्ट्रपतींच्या समोर प्रेझेंटेशन झालं होतं, त्याच्यावर हल्ला झालेला, 80 जण ठार झालेले आहेत. भारत सरकारकडून एक चकार शब्दही काढला जात नाही. त्याचे परिणाम आपल्याला आता भोगावे लागतात आहेत. आपण पाहिलं असेल की इराणनी जे काही प्रतिबंध त्या ठिकाणी त्यांच्या समुद्रात लावलेले आहे, चीन आणि रशियाला त्यांनी मोकळं ठेवलं आणि भारताला त्या ठिकाणी तिथून परवानगी दिली नाही. त्याचे परिणाम आता भारताला भोगावं लागेल. आणि या लोकांना कळत का नाही, ज्यावेळेस सगळे मुस्लिम कंट्रीज आपल्या विरोधात गेले त्यावेळेस इराणच आपल्याबरोबर राहिला आणि काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे सांगण्याचं काम त्यावेळेस तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी केलं. आणि नेहमी ज्यावेळेस आपल्या देशावर अडचण आली त्यावेळेस डॉलरचा विषय नाही, रुपयानी आपल्याला त्यांनी सगळं तेल दिलेलं होतं. त्या इराणबरोबर भारताने राहायला पाहिजे होतं. पण आता एप्स्टीन फाईलचा फरक आहे की काय आहे की अमेरिका आणि इस्रायल या दोन देशाच्याच इशाऱ्यावर आपल्या देशाचे प्रधानमंत्री नाचतात आहेत का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याचे परिणाम आता देशाच्या जनतेला भोगावे लागले. अमेरिकेकडनं परवानगी दिलेली आहे रशियाचं तेल घेण्यासाठी, अशा प्रकारची परवानगी अमेरिका आपल्याला देत आहे. याकडे कशा प्रकारे? पण यावं तर लागेल त्याला इराणवरूनच. मग इराणनीच भारतामध्ये येण्याला बंद केली, त्याचे परिणाम सगळे भोगावे लागणार आहेत. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये भारताला या विदेश नीती जी आहे त्या विदेश नीतीमध्ये नरेंद्र मोदी सबसेल फेल झालेले आहेत, हे याच्यातून स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या पद्धतीनं ट्रम्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला धमकवतात की एका मिनिटात तुमचं राजकारण संपवू, त्याचं उत्तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री देत नाही, म्हणजे दाल में काला आहे. आणि त्याच्यामुळे देशाला याचे सगळे परिणाम भोगावे लागतात. थँक्यू.